1971 साली डी.बी. कूपर नावाचा व्यक्ती विमानात सगळ्यात शेवटच्या रो मध्ये बसलेला असतो. हा व्यक्ती एक चिठ्ठी फ्लॉरेन्स शाफनर नावाच्या एअर हॉस्टेसच्या हातात देतो. चिठ्ठीत लिहिलेलं असतं, आय हॅव अ बॉम्ब इन माय ब्रीफ केस अँड आय वॉन्ट यू टू सिट बाय मी. एवढं चिठ्ठीत वाचताच एअर हॉस्टेसला समजतं की हा एक हायजॅकर आहे. ती एअर हॉस्टेस शांतपणे डी.बी. कूपरच्या बाजूला जाऊन बसते. तिची खात्री पटावी यासाठी कूपर ब्रीफ केस मध्ये असलेला बॉम्ब तिला दाखवतो. मग कूपर आपली डिमांड तिच्या समोर ठेवतो. $2 लाख व 4 पॅराशूट मला विमान लँड झाल्यावर सायंकाळी 5 वाजता हवेत. हे सर्व ऐकल्यावर एअर हॉस्टेस विमानाच्या कॉकपिट मध्ये जाऊन झालेला सर्व प्रकार विमानाच्या पायलटला सांगते. विमान लँड झाल्यानंतर सगळ्या प्रवाशांना व फ्लाइट्स अटेंडंट्सना विमानातून खाली उतरवलं जातं व कूपरला पैसे व पॅराशूट दिले जातात. नंतर विमानात फक्त टीना मक्लो नावाची एअर हॉस्टेस व पायलट्स यांना थांबवलं जातं. विमानात फ्यूल भरलं जातं व विमान कूपरच्या आदेशानुसार मेक्सिकोच्या दिशेने रवाना केलं जातं. काही काळ प्रवास केल्यानंतर कूपर टीना मक्लोला कॉकपिट मध्ये जायला सांगतो. नंतर तो पॅराशूट घालतो